नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे की कोरफड हे केस, त्वचा आणि भाजल्यावर शांतता देणारे एक उत्तम आरोग्यदायी रोप आहे. पण जर तुम्हाला सांगितले की तुमचे हे साधे कोरफडीचे रोप केवळ सौंदर्य किंवा औषधी उपाय नाही, तर तुमच्या घरातले सर्वात शक्तिशाली आध्यात्मिक साधन आहे. शतकानुशतकांपासून भारतीय परंपरेनुसार कोरफडीचे स्थान तुमचे नशीब ठरवते. हे एक महत्त्वाचे ऊर्जावाहक आहे, जे घरात संपत्ती आकर्षित करण्याची आणि नकारात्मकता दूर करण्याची क्षमता ठेवते. या शक्तिशाली मार्गदर्शिकेत आपण वास्तुशास्त्राचा अभ्यास करून प्रगती आणि समृद्धीसाठी कोरफड लावण्यासाठी सर्वात चांगली आणि वाईट ठिकाणे कोणती ते पाहूया. प्राचीन ग्रंथांनुसार कोरफडीला उच्च सकारात्मक ऊर्जा असलेली वनस्पती मानले जाते. ही केवळ निष्क्रिय वस्तू नाही, तर सक्रिय शक्ती आहे, जिला अनेकदा शुभ नशिबाचा ताईत असेही म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार या रोपाचे 3 मोठे फायदे आहेत. कोरफडीच्या रोपामुळे पहिला होणारा फायदा असा की ही वनस्पती अडथळे दूर करते. कोरफड योग्य ठिकाणी ठेवल्यास तुमच्या प्रगती आणि यशातील अडथळे दूर करण्यासाठी ती सक्रियपणे कार्य करते. जर तुम्हाला आयुष्यात अडकल्यासारखे वाटत असेल, तर हे रोप तुमचा नैसर्गिक गती वाढवणारा घटक आहे. दुसरा फायदा म्हणजे ही वनस्पती नकारात्मकतेची ढाल आहे. या रोपाची मजबूत ऊर्जा तुमच्या घराभोवती एक संरक्षणाची ढाल तयार करते. ती नकारात्मक शक्ती आणि वाईट नजर यापासून प्रभावीपणे संरक्षण करते. आणि तिसरा सर्वात मोठा होणारा फायदा म्हणजे ज्यांना आर्थिक स्थिरता आणि समृद्धी हवी आहे, त्यांच्यासाठी हे रोप संपत्ती आकर्षित करण्याशी जोडलेले आहे. याला लक्ष्मी प्राप्ती म्हणजे संपत्ती आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काही लोकांचा समज आहे की कोरफडीला काटे असल्याने ती अशुभ आहे. मात्र वास्तुशास्त्रात या काट्यांना संरक्षक मानले जाते, जे घराचे नकारात्मक शक्तींपासून रक्षण करतात. कोरफड स्वतःहून कधीच अशुभ नसते, पण आपल्या काही चुकांमुळे तिची सकारात्मकता कमी होते. जसे की सुकलेली कोरफड. जर कोरफड नीट काळजी न घेतल्यामुळे सुकली किंवा मरू लागली, तर ती नकारात्मकता दर्शवते. सुकलेली कोरफड लगेच काढून टाकावी. तसेच अस्वच्छ जागी कोरफडीला ठेवणे. कोरफड नेहमी स्वच्छ आणि जिथे पुरेसा प्रकाश असेल तिथे ठेवावी. अंधाऱ्या गलिच्छ जागी ठेवल्यास तिचे शुभ परिणाम मिळत नाहीत. त्याचबरोबर कोरफड चुकीच्या दिशेला लावणे. जर कोरफड योग्य दिशेला लावली नाही, तर अपेक्षित लाभ मिळत नाहीत. येथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे दिशा. तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. चुकीच्या जागी ठेवलेली कोरफड तिची शक्ती शांत करू शकते, तर योग्य स्थान तुमचे नशीब वाढवते. तुमचे यश वाढवण्यासाठी या शुभ स्थानांवर लक्ष नक्कीच केंद्रित करा. पहिली दिशा आहे पश्चिम दिशा. तुमच्या कोरफडीसाठी सर्वात जास्त शिफारस केलेली जागा म्हणजे पश्चिम दिशा. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा यश आणि स्थिरतेशी जोडलेली आहे. हे रोप येथे ठेवणे प्रगती वाढवण्यासाठी आणि तुमच्या मेहनतीचे फळ स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारे आहे याची खात्री करण्यासाठी उत्तम मानले जाते. दुसरी महत्त्वाची दिशा म्हणजे आग्नेय कोपरा. तुम्ही हे रोप आग्नेय दिशेला देखील ठेवू शकता. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा सातत्यपूर्ण प्रवाह सुनिश्चित होतो, ज्यामुळे घरात आनंदी आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण होते, जे आपोआप यशाकडे घेऊन जाते. तिसरी महत्त्वाची दिशा म्हणजे पूर्व दिशा. जर तुमचे प्राथमिक लक्ष मानसिक आरोग्यावर असेल, तर तुमचे रोप पूर्व दिशेला ठेवणे अत्यंत प्रभावी आहे, कारण यामुळे मनाला शांती आणि शांतता मिळते असे मानले जाते. आता तुम्ही टाळल्या पाहिजेत अशा दिशांकडे लक्ष देऊया. आता अशी कोणती दिशा आहे जेथे कोरफडीचे रोप अजिबात लावू नये? तर ही दिशा म्हणजे वायव्य कोपरा. वायव्य कोपरा हा कटाक्षाने टाळावा. वास्तुशास्त्र स्पष्टपणे तुमच्या घराच्या किंवा बागेच्या वायव्य कोपऱ्यात कोरफड लावण्याविरुद्ध इशारा देते. असे मानले जाते की हे विशिष्ट स्थान अशुभ परिणाम देऊ शकते, ज्यामुळे ती सकारात्मक ऊर्जा प्रदान करण्यासाठी आहे ती कमी होते. तर मंडळी, कोरफडीचे वास्तुशास्त्रानुसार महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे आपण पाहिले. मला आशा आहे की कोरफड घरात लावण्याबद्दलचा तुमचा संभ्रम आता दूर झाला असेल. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास कृपया लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयावर. धन्यवाद.